नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण एक अत्यंत पवित्र, गोड आणि भक्तिरसाने उथंबलेली कथा ऐकणार आहोत. कथा आहे 51 शक्तिपीठांची उत्पत्ती कशी झाली. ही कथा आहे माता सती, महादेव शिव आणि प्रजापती दक्ष यांच्या जीवनातील एक अत्यंत वेदनादायक पण तितकीच दिव्य आणि भक्तीने उथंबलेली कथा. आज आपण कथेच्या प्रवासात, श्लोकांच्या नादात, अभंगाच्या सुरांमध्ये आणि भक्तिरसात हा वेळ घालवणार आहोत. थोडा वेळ मन शांत करा, डोळे मिटा आणि आईच्या चरणी स्वतःला समर्पित करा. आज आपण ज्या शक्तिपीठांची कथा ऐकणार आहोत ती केवळ पौराणिक कथा नाही, ती आहे भक्ती, त्याग, वेदना आणि दिव्य शक्तीची कहाणी. ही कथा सुरू होते दक्ष प्रजापतीपासून. दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला. संपूर्ण देवगणांना आमंत्रण दिलं, पण आपल्या जावई महादेवांना मात्र मुद्दाम आमंत्रण दिलं नाही. हे कळताच सतींच्या मनात वेदना दाटून आल्या. तिनं शिवना विचारलं, पण शिव म्हणाले, जिथे सन्मान नाही तिथे जाण्यात अर्थ नाही. तरीही सती वडिलांच्या यज्ञाला गेली आणि तिथे तिला केवळ अपमानच मिळाला. दक्षाने महादेवांचा उघडपणे अवमान केला. त्या अपमानात, त्या वेदनेत, त्या क्षणी सतीनं मनाशी ठरवलं आपल्या देहाचा त्याग करायचा. यज्ञकुंडाच्या अग्नीमध्ये स्वतःला अर्पण करून सतीनं आपलं पार्थिव सोडलं. ही बातमी महादेवांपर्यंत पोचताच संपूर्ण कैलास हादरला. महादेवांच्या अंतःकरणात दुःखाचा ज्वालामुखी फुटला. शिवाने सतीचं पार्थिव उचललं आणि संपूर्ण ब्रह्मांडात तांडव सुरू झालं. तो तांडव इतका प्रलयकारी होता की सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा देवाने विष्णू यांना विनंती केली, हे नारायण, काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीच नष्ट होईल. तेव्हा विष्णूने सुदर्शन चक्र चालवलं आणि सतीच्या देहाचे तुकडे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ज्या ज्या ठिकाणी सतीचे अवयव पडले ती स्थळं पुढं झाली शक्तिपीठे. ही ठिकाणं आजही शक्तीने भारलेली मानली जातात. इथे देवी वेगवेगळ्या रूपात विराजमान आहे आणि प्रत्येक शक्तिपीठावर महादेव भैरवाच्या रूपात उपस्थित आहेत. आज आपण 51 शक्तिपीठाची निर्मिती कशी झाली ही कथा ऐकली. पुढच्या सोमवारपासून आपण प्रत्येक शक्तिपीठाची कथा स्वतंत्रपणे अनुभवणार आहोत. 51 शक्तिपीठाची कथा आपल्याला ही शिकवते की आईची शक्ती तुटत नाही, ती रूप बदलते. ती स्थळांमध्ये विभागली गेली, पण भक्तांच्या हृदयात आजही एक संघ आहे. आजचा भाग इथे संपतो, पण आपली भक्तिरस यात्रा इथे थांबत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी रात्री मी तुमच्यासोबत एका शक्तिपीठाची सविस्तर कथा, त्या स्थळाचे महत्त्व, देवीचं स्वरूप आणि त्या शक्तिपीठाशी जोडलेली पौराणिक कथा शेअर करणार आहे. म्हणून चॅनलला जोडून ठेवा, सबस्क्राईब करा आणि या भक्तिरसाच्या प्रवासात माझ्यासोबत राहा. माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते. पुन्हा भेटूयात. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.